जय भीम नमो बुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। नांदेड ऑलिम्पिक असोसिएशन एकविध क्रीडा संघटना क्रीडाप्रेमी खेळाडू यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल निर्मितीसाठी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक मास्टर बालाजी जोगदंड व राष्ट्रीय जिम्नॅस्टिक प्रशिक्षक प्राध्यापक जयपाल रेड्डी यांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। मौजे कवठा परिसरातील 25 एकर जमीन क्रीडा संकुलासाठी देण्यात यावी अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे। मागणी मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे। कुणाच्या बापाची झालंच पाहिजे क्रीडा संकुल झालंच पाहिजे क्रीडा संकुल झालंच पाहिजे। जागा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जागा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। झालंच पाहिजे क्रीडा संकुल झालंच पाहिजे क्रीडा संकुल झालंच पाहिजे। जागा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जागा आमच्या हक्काची नाही कुणाच्या। ऑलिम्पिक असोसिएशन नांदेड तर्फे आम्ही आज दिनांक 27 रोजी उपोषणाला बसलेलो आहोत। आम्ही मागील 2-3 दिवस झाले आंदोलनाचे निवेदन सगळ्यांना दिलेले आहेत। आमची प्रमुख मागणी आहे की कवठा येथील जी 25 एकर जागा आम्हाला आरक्षित झाली होती ती आम्हाला त्वरित आम्हाला वर्ग करून तिथं एक चांगल्या प्रकारचं क्रीडा संकुल व्हावं अशी आमची मागणी आहे। आणि आमच्या खेळाडूला जे न्याय पाहिजे क्रीडा संकुलाचा तो पाहिजे, ती प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर विविध अशा क्रीडा संघटना आहेत जे की इतरत्र भटकत आहेत, ती जागा आम्हाला जर तरी झाली तर एक चांगल्या प्रकारचे खेळाडू तिथं होतील, ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत। आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर बेमुदत आम्ही कंटिन्यू चालू ठेवणार आहोत। बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती समिती नांदेडच्या वतीने कृती समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली सेवा हक्क दिनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांनी ठिय्या आंदोलन केले। आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी या ठिय्या आंदोलनात जिल्ह्यातील दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज मोर्चा तथा आंदोलन करायचं कारण एकमेव म्हणजे आज सेवा हक्क दिन आहे। आज सेवा हक्क दिनच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सेवा हक्क दिनाच्या अनुषंगाने भलं मोठं असं महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आम्हाला वाटलं आमच्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्याकडल्या आमच्यासाठी कोणकोणत्या सेवा आहेत, कोणकोणत्या हक्क आहेत, कारण आम्ही तर गत 2010 पासून ते 2025 पर्यंत जवळजवळ 200च्या पार आम्ही आंदोलन उपोषण मोर्चे काढली, परंतु आम्हाला कुठले न्याय आम्हाला मिळाले नाही। आमचा स्थानिक स्वराज्य संस्थांकडला राखीव 5% निधी खर्च केला जात नाही, आमदार खासदारकडला निधी खर्च केला जात नाही, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतलं मानधन गत 5-5 महिन्यापासून मिळत नाही, तसेच दिव्यांगाचा शासकीय अनुशेष निमशासकीय अनुशेष भरला जात नाही, दिव्यांगांना हक्काचं घरकुल मिळत नाही, दिव्यांगांना कुठलीच बँक राष्ट्रीयकृत बँक कर्ज देत नाही, दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी गाळे 200 स्क्वेअर फीट जागा देत नाही। एवढंच किंबहुना 2016 RPWD ॲक्ट 2016ची अंमलबजावणी केली जात नाही, तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण 2018ची अंमलबजावणी जात नाही। आणि एवढं सर्व दिव्यांगावर अन्याय केल्याच्या नंतरही जिल्हा प्रशासन कोणत्या तोंडाने इथं सेवा हक्क दिन साजरा करते हे आम्ही पाहण्यासाठी आलो असता आम्हाला पोलीस प्रशासनाकडून इथं अडवण्यात आलं आणि आतमध्ये RDC साहेबांनी पत्र देतो म्हणून आमची दिशाभूल केली आणि काही शासकीय अधिकारी इथं आले होते, त्यांनी आम्हाला पाहून पळ काढला। ज्या शासकीय अधिकाऱ्याकडे आम्हा दिव्यांगांच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे त्या शासकीय अधिकाऱ्याने इथं सेवा हक्क दिन साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना निमंत्रित केलं, परंतु आमच्या दिव्यांगांच्या कुठल्याच सेवा आणि कुठलाच हक्क आम्हाला मिळून दिला नाही। याच्या निषेधार्थ आम्ही नियोजन भवनमध्ये आम्हाला 2 तास बसवायला लावलं। आत्ता पत्र देतो आम्ही कारवाई करण्याचं पत्र देतो म्हटले, आम्हाला RDC साहेबांना आम्हाला पत्र देतो म्हटले, पण 2 तास आम्हाला बसवले, आले नाही। म्हणून आज आम्ही आता जिल्हाधिकारी यांच्या गेटसमोर आलो। इथे पोलीस प्रशासनाने गेट अडवला। आम्ही अजून 15 मिनिटं वाट बघू। आज जर या 15 मिनिटात जर आम्हाला जर पत्र किंवा आमच्या सकारात्मक मागण्याच्या अनुषंगाने सेवा हक्क दिन खरं जर असेल तर आम्हाला आमच्या सेवा आणि हक्क जर मिळत असेल तर ठीक आहे, अन्यथा आम्ही आतमध्ये प्रवेश करणार। एक तर आम्ही गोळी खाणार, एक तर आम्ही गोळी देणार। आम्ही एक तर आमच्यावर गुन्हे दाखल होऊ देणार किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार।
कोल्हापूर जिल्हा शिपूरतर्फे आजरा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब कला क्रीडा संस्कृती मंडळातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न झाली। प्रथम महापुरुषांच्या फोटोंचे पूजन करण्यात आले, त्यानंतर बुद्धवंदना, पंचशील त्रिशरण पठण करण्यात आले। विद्याधर देशमुख, शोभा शिपूरकर, अरविंद शिरपूरकर यांची भाषणे झाली। किशोरी माने हिने कविता सादर केली। यावेळी उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। अजित कांबळे यांनी आभार मानले। जय भीम मित्रो, मी पुन्हा बोलायसाठी थांबलो आहे तर थोडासा मी सारांश सांगतो की ह्या ठिकाणी आम्ही जेव्हा पोट भरण्यासाठी गाव सोडून मुंबईला गेलो, तिथं बाबासाहेबांचं कार्य होतं, धम्माचं कार्य होतं। ते बघून आम्हालाही वाटायचं की आमच्या गावात काहीतरी व्हावं आणि तोच विचार घेऊन इथं आम्ही काहीतरी चळवळ थोडीशी म्हणा किंवा प्रयत्न केले आणि त्यासाठी आमच्या गावातल्या सर्व लोकांनी, माझ्या गल्लीतल्या लोकांनी खूप सहकार्य केले। मग ते राजकारणी जितू असतील किंवा आत्ताची मुलं असतील किंवा ह्याच्या आधीची सिनियर पिढीसुद्धा, या सर्वांनीही केलं। त्याच्यानंतर असं वाटायला लागलं की काहीतरी एखादी जागा या ठिकाणी आपली असावी। त्याप्रमाणे आपल्याला इथं आपली विद्याविहारची स्वतःची जागा तयार झाली, तिचं कन्स्ट्रक्शनही झालं आणि त्याचं उद्घाटनसुद्धा एका चांगल्या व्यक्तीच्या हातून, आंबेडकर साहेब, राजरत्न आंबेडकर साहेबांच्या हातून झालं आणि त्याच्यानंतर याची जी परंपरा अखंडपणे नेहमी चालू राहिली। आता ह्या वर्षी असं वाटत होतं की लोकांना थोडा खर्च झाला आहे, बाबा जयंती आमची चांगली होईल नाही होईल, असं असतानासुद्धा एकाएकी एवढी जयंती चांगली झाली, तिची सुरुवात एका धार्मिक वृत्तीने चालू झालेली आहे आणि इतरांपेक्षा वेगळा पायंडा आणि वेगळी सुरुवात ह्यावेळी झालेली आहे। जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं तशा प्रकारे झालेले आहे। आणि देशमुख सरांचं तुम्हाला माहिती आहे की सरांनी आम्ही जरी सुरुवात केली असेल तर धर्म तेवढा रुजवायला पाहिजे होता, तेवढं रुजवणं हे आमच्या हातून घडलं नव्हतं किंवा आमच्या इथल्या लोकांच्या हातून घडलं नव्हतं। ते मात्र देशमुख साहेबांनी स्वतः इथं राहिले आणि त्यांनी ते केले आणि त्याची फळ म्हणून आज आपल्याकडे एवढी बुद्धिस्टची खूप मोठी संख्या आपल्याला दिसते। तर त्यासाठी खास सरांना आणि त्यांच्या सहकार्यांना माझा खास असा जय भीम असेल। आणि सर, अखंडपणे आमची ही जयंती चालू आहे, कुठलाही खंड नाही, कुठलाही भांडण तंटा नाही, दिवसेंदिवस वाढते आहे ती। आणि मी तुम्हाला ह्या ठिकाणी ग्वाही देऊ शकतो सर, एक दिवस कमीत कमी या पंचकोशीत तरी आमची गल्ली ही पहिली बाबासाहेबांना अपेक्षित असलेली बुद्धिस्ट अशी म्हणून ही गल्ली तुम्हाला दिसेल अशी अपेक्षा करत मी माझे 2 शब्द थांबवतो। पुन्हा सर्वांना जय भीम। मोठे पुढारी समोर तिथं गोळा केले आणि मग त्या दिवशी रात्रीच्या वेळेला पत्रकार पाहिजे तसे त्यात मारुतीराम आलेत आणि मुलाखत घेण्यासाठी पत्रकार आलेत आणि पत्रकार त्या रूममधून जाऊ लागलेत। पहिल्यांदा गांधीजीच्या रूमवरती गेलेले आहेत। त्या खोलीमध्ये अंधार होता, खिडक्या लागलेला होता, पण बाहेर एक व्यक्ती बसलेली होती। त्याला विचारलं पत्रकाराने, आम्हाला गांधीजींची मुलाखत घ्यायची आहे। दारात बसलेल्या शिपायाने सांगितलं, साहेब आता झोपलेले आहेत, तुम्ही उद्या सकाळी या। पत्रकारांनी मोर्चा बॅरिस्टर जिनाकडे वळवला। जिनाकडे पण 30 वाजता त्यांच्या रूमला सुद्धा तिथे एक खिडक्या झाकलेल्या होत्या, लाईट घाललेल्या होती, बाहेर शिपाई होता। शिपायाने विचारलं काय काम आहे, तर म्हणले बॅरिस्टर जिनांची आम्ही मुलाखत घेणार आहोत। तर म्हणले आता साहेब झोपलेले आहेत, उद्या सकाळी या। परत मोर्चा वळाला बाबासाहेब आंबेडकरांच्या रूमकडे। लांबूनच बघितलं तर त्या खिडक्या उघड्या होत्या, त्या रूममध्ये लाईट होती। कुठेतरी त्यांचा जीव भांड्यात पडला पत्रकारांनी। पत्रकार गेल्यानंतर दारावरती थाप मारल्यानंतर स्वतः बाबासाहेब आलेनी दरवाजा उघडला। अरे एवढ्या रात्रीचं तुम्ही कसं काय आले? म्हणजे आम्हाला मुलाखत घ्यायची आहे। पहिल्यांदा प्रश्न पत्रकाराने हा विचारला की प्रत्येकाच्या रूममध्ये आम्ही गेलो पण सगळे झोपलेले आहेत आणि बाबासाहेब तुम्ही एकटे कशी जागे आहात? बाबासाहेब म्हणाले, जे झोपलेत त्यांचा समाज जागा आहे, गांधी झोपले त्यांचा समाज जागा आहे, जिना झोपले त्यांचा समाज जागा आहे आणि मी जागतोय, माझा समाज झोपला आहे। पण आता शिपूरगावचा समाज झोपलेला नाही, शिपूरगावचा समाज रात्रंदिवस धम्माच्या पाठीमागे बाबासाहेबांच्या विचाराची पेरणी करण्यासाठी पदर खाऊन सज्ज आहे। मला सार्थ अभिमान आहे तुमच्या शिपूरगावचा। लक्ष बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो।
बार बार उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला। पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही। नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याची ही उत्तम व्यवस्था। वन डे पॅकेज 699 पासून सुरू। लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल। अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट। बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर। मोबाईल 7276366752 किंवा 9021433560। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ मोर्चा बोधगया टेम्पल कायदा रद्द करण्याची मागणी बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्गच्या वतीने बौद्ध समाज बांधवांनी दुपारी 12 वाजता ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढला। या मोर्चाच्या निमित्ताने बौद्ध समाजाच्या जिल्ह्यातील सर्व संघटना सिंधुदुर्ग नगरीत एकवटून त्यांनी बौद्ध समाजाची एकजूट दाखवून दिली। जगभरातील बौद्ध धर्मियांसाठी पवित्र स्थान असलेल्या बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौद्ध भिक्खूंनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या समर्थनासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चाद्वारे बोधगया टेम्पल कायदा BT ॲक्ट 1949 रद्द करण्यात यावं व महाबोधी महाविहार हे पवित्र स्थळ पूर्णतः बौद्धांच्या ताब्यात मिळावे या मागणीचे निवेदन भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान व बिहारचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यासाठी जिल्ह्यातील बौद्ध बांधवांचा हा मोर्चा काढण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, भगवान गौतम बुद्धांचा जय हो। रद्द करा BT ॲक्ट रद्द करा BT ॲक्ट रद्द करा। महाबोधी विहार हा जो 1949चा कायदा जो केलेला आहे तो आमच्या बौद्धांच्या विरोधात आहे आणि त्यामुळे बुद्ध विहार हे आमच्या ताब्यात नसून ते ब्राह्मणी व्यवस्थेच्या ताब्यात आहे। ते आम्हाला मिळालं पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि 1949चा ॲक्ट हा रद्द झालाच पाहिजे। ही जी काय भारतीय व्यवस्थेमध्ये जे चाललं आहे तर आमचा बौद्ध धर्म आहे आणि हा बौद्ध धर्म इसवी सनाच्या पूर्वीचा आहे। तो बौद्ध धर्म हा भारतात दिसला पाहिजे, त्याचे अस्तित्व दिसलं पाहिजे आणि 1949चा कायदा हा रद्द झाला पाहिजे ही आमची तमाम सिंधुदुर्ग बौद्धांची मागणी आहे। महाबोधी महाविहार हे आपलं आंदोलन याच्यासाठी आहे की आपलं महाबोधी विहार मुक्त व्हायला पाहिजे। 1949चा ॲक्ट रद्द व्हायला पाहिजे यासाठी हा लॉंग मार्च आहे आणि त्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी दिलेला आहे। महाबोधी महाविहार मुक्तीसाठी हे आंदोलन चाललेलं आहे संपूर्ण देश पातळीवरती आणि जोपर्यंत महाबोधीचं महाविहार मुक्त होत नाही तोपर्यंत संपूर्ण देशामध्ये असंच आंदोलन चालू राहणार आहे। 12 मेपर्यंत जर यांनी हे ताब्यात नाही दिलं बौद्धांच्या तर हे आंदोलन अधिक तीव्र गतीने सुरू राहणार आहे आणि ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरुवात आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व बौद्ध संघटना एकत्र येऊन ते आता हे महाबोधी महाविहाराचे आंदोलन या ठिकाणी करत आहेत आणि 12 तारीखनंतर जर बुद्धगया मुक्त झालं नाही तर हे आंदोलन अजून तीव्र होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा। महाबोधी विहार हे बौद्धांचं प्रतिष्ठेचं असं स्थान आहे। या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते।
भारतामध्ये प्रत्येक धर्माच्या लोकांकडे त्यांची विहार आहेत, त्यांचे मंदिरं आहेत. मुस्लिमांकडे त्यांच्या मस्जिदी आहेत, ख्रिश्चनांकडे त्यांचे चर्च आहेत, त्याचप्रमाणे हिंदूंकडे त्यांची मंदिरं आहेत. परंतु तथागत भगवान बुद्ध यांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं ते आमच्या बौद्धांचं एकदम जिव्हाळ्याचं असं स्थान आहे, श्रद्धास्थान आहे. त्याची व्यवस्था सर्व ब्राह्मणी जे आहेत तो BT ॲक्टनुसार तो कायद्याने रद्द झालेला आहे. तो BT ॲक्टनुसार त्या ठिकाणी ब्राह्मणांचा जो आहे कब्जा त्या विहारावरती आहे. ते विहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी देशभर आंदोलनं होत आहेत. त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून या ठिकाणी जे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या वतीने ही महारॅली काढलेली आहे आणि बोधगया जी आहे ती बौद्धांच्या ताब्यात मिळवण्यासाठी ही रॅली आहे तो सक्सेस होणार आहे 100%. महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या अस्मितेचं स्थान आहे. ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली ते ठिकाण महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात नसून ब्राह्मणी व्यवस्थेच्या ताब्यात आहे. हे आमच्या अस्मितेचं ठिकाण आहे. हे ठिकाण आमच्या बौद्धांच्या ताब्यात येण्यासाठी या ठिकाणी हा विशाल असा महामोर्चा निघालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही बौद्धजन या विहाराला ताब्यात घेणार आहोत हे या ठिकाणी आम्ही सांगत आहोत. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या फुले या चित्रपटाचे प्रदर्शन काल मंगळवारी नुकतेच चित्रपटगृहात झाले आहे. जीवनात ऐतिहासिक क्रांती घडवून बहुजनांसाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी मोठे कार्य केले हे चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येणार आहे. दरम्यान एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एखादा यशस्वी स्त्रीचा आधार असतोच असंच चित्रपटामध्ये मातोश्री सावित्रीबाई फुले यांना पाहून वाटते. त्यांनी बहुजनांसाठी शिक्षणाचे दारे खुले करून महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य यशस्वी केले. हे कार्य करताना त्यांच्या सहकारी फातिमा शेख, उस्मान शेख आणि इतर यांना सोबत घेऊन जातीय व्यवस्थेचा कणा कायमचा मोडीत काढत स्त्रियांना शिक्षण उपलब्ध करून दिले. दरम्यान सर्व समाजातील महिला पुरुषांनी हा चित्रपट पाहावा आणि महात्मा नेमकं कोणाला म्हणावं हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल अशी प्रतिक्रिया आमदार साजिद खान पठाण यांनी व्यक्त केली आहे. आज आपण अकोला जिल्ह्यातील राधाकृष्ण टॉकीज या ठिकाणी आलेलो आहोत. आज अकोला जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनचरित्रावर एक पिक्चर रिलीज झालेला आहे. त्या पिक्चर बघण्याकरिता अकोला जिल्ह्यातील आमदार साहेब आमचे अकोला पश्चिमचे साजिद खान पठाण हे आलेले आहेत. त्या संदर्भात त्यांनी पिक्चर संदर्भात काय सांगतील हे आपण जाणून घेऊया. आज फुले पिक्चर देखी और बड़ा आनंद हुआ. फुले पिक्चर मैं चाहता हूं कि अकोला के शहर के सभी लोगों ने देखनी चाहिए और पूरे भारतवर्ष में देखना चाहिए. महात्मा ज्योतिबा फुले का जो कार्य था, जो समाज के प्रति उनकी तरफ जो धोरणा से निगाह से देखी जाती थी, वो पूरे एक आने समाज को शिक्षा देने का और आज तक उनकी शिक्षा के ऊपर ये समाज चल रहा है. ये इतिहास को पिरोने का काम जो डायरेक्टर ने किया है, मैं डायरेक्टर की उन सोच को सलाम करता हूँ और महात्मा फुले को और माँ सावित्रीबाई फुले को भी नमन करता हूँ और मैं चाहता हूँ कि सब लोगों ने पिक्चर देखनी चाहिए. बहुत प्यारी पिक्चर. अकोला जिल्ह्याचे आमदार यांनी महात्मा ज्योतिराव फुले जो पिक्चर बघितला त्या संदर्भात त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपल्यासोबत अजून काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रकाश ताळे सर हे आपल्यासोबत आहेत. सर, आपण काय सांगू शकाल? अत्यंत उत्तम चित्रपट आहे. चित्रपट म्हणूनच आणि आमच्या इतिहासाची पुनरुजळणी आमच्या समोर होते आणि महात्मा ज्योतिराव फुले हे या देशातले पहिले महात्मा, स्त्री शिक्षणाचे जनक आणि ज्यांनी खूप मोठ्या क्रांत्या केल्या. म्हणजे वीर पाणी वगैरे या सगळ्याच बाबतीतली क्रांतिकारी निर्णय ज्यांनी घेतले, ज्यांनी या पहिले महात्मा हा चित्रपट माझी विनंती आहे की प्रत्येक महिला, प्रत्येक ओबीसी बांधवांनी बघावा, थिएटरमध्ये येऊन बघावा आणि याचे डायरेक्टर आणि याचे निर्माते अनंत महादेव, अनुराग कश्यप यांचे खरोखर आभार. आणि जे रोल करणारे हिरो आहेत किंवा कास्टिंग करणारे सावित्रीबाईच्या ज्या हिरोईन आहेत, अत्यंत उत्तम काम त्यांनी केलेलं आहे. आमच्या समोर 18व्या शतकातला पूर्ण इतिहास आणि 18वं शतक उभं केलं आणि अनुभवलं आम्ही 2.5 तास 18वं शतक. तर आपल्यासमोर महात्मा ज्योतिराव फुले जो फुले पिक्चर रिलीज संदर्भात आमदार साहेबांनी, तायडे साहेबांनी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. तर अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिक सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत. पंकज इंगळे, लॉर्ड बुद्धाडवी, अकोला. भीमटेकडी अमरावती येथे थायलंड देशातील आदरणीय भिक्खुनी संघासह व महिला श्रामणे संघासह एकूण 75 भिक्खुनी व बौद्ध उपासक व उपासिकांच्या धम्म रॅलीचे आयोजन
आयुष्मान मंगेश मनोहरे माजी नगरसेवक तथा सभापती मनपा अमरावती यांच्याद्वारे करण्यात आले। या धम्ममय वातावरणात बुद्धम शरणम गच्छामीचा स्वर सर्वत्र निनादला। यामध्ये श्रद्धावान बौद्ध उपासक व उपासिकांनी निळे फेटे व पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून तसेच भिक्खुनी संघाला पाणी बॉटल व फळ देऊन आशीर्वाद घेतला। ही रॅली भीमटेकडी येथून शांतीनगर ते महात्मा फुले कॉलनी, मनकर्णा नगर ते बेनोडा व भीमटेकडी येथे उपस्थित सर्व उपासक व उपासिकांना भिक्खुनी संघाद्वारे धम्मदेसना देऊन समारोप करण्यात आला। या धम्म रॅलीकरता अविनाश मार्डीकर माजी सभापती मनपा, बौद्ध धम्म प्रचार समिती अध्यक्ष भारत शहारे, बौद्ध धम्म प्रचार समितीचे सचिव गोपालजी इंगळे, प्रवीण आकोडे, धम्मसेवक धम्मदास मुंदरखे, लॉर्ड बुद्धा टीव्ही जिल्हा प्रतिनिधी विकास धनगर, प्रसन्न गायकवाड, पत्रकार नयन मोंडे, पत्रकार अजय श्रृंगारे व समस्त बौद्ध उपासक व उपासिकांनी मोलाचे योगदान दिले। बुद्धं
क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। आझाद हिंद नेचर आर्मीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या झाडांचा श्वास करा मोकळा या मोहिमेची सुरुवात झाल्याची घोषणा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली। मंत्री आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापूर ताराबाई पार्क उद्यानातील झाडांच्या भोवती असणारे सिमेंट आणि डांबर काढून त्या झाडांचा श्वास मोकळा करून त्याभोवती आळे करण्यात आले। यावेळी आझाद हिंद नेचर आर्मीचे अध्यक्ष राहुल मगदुम यांनी कोल्हापूरचा पारा 41 अंश ते पुन्हा 36 अंश करणे ही पर्यावरण चळवळ सुरू केली असल्याचे सांगितले। यावेळी आयुक्त के मंजुलक्ष्मी, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, उप आयुक्त राहुल रोकडे, अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षदीप घाटगे, डॉक्टर विजय पाटील, आझाद हिंद नेचर आर्मी ट्रस्टचे परितोष उरकुडे, वृषाली मगदुम, सुनीता भोसले, अपर्णा पाटील, नितीन कांबळे उपस्थित होते। या ठिकाणी आमच्या कार्यक्रमात तुम्ही आला, तुमच्या हस्ते या उपक्रम मोहिमेचं आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात उद्घाटन केलेलं आहे, तर तुम्ही आम्हाला पाठबळ द्यावं आणि ह्या मोहिमेचं सुरुवात केलेली आपण घोषणा करावी अशी मी आपल्यास विनंती करतो। सुरुवात आमचे मित्र पत्रकार सन्मान्य राहुलजींच्या नेतृत्वाखाली होते। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या महानगरपालिकेच्या आयुक्त आदरणीय सन्मान्य गांधी साहेब, सन्मान्य पुनर्वितरण सरकार, आमचे उपजिल्हाधिकारी, शहर अभियंता सन्मान्य रोकडे साहेब, सगळेच मान्यवर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व विद्यार्थी, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर। खरं तर अनेक कार्यक्रम आपण घेत असतो, परंतु आजच्या कार्यक्रमाचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे। झाडे लावा, झाडे जगवा असं आवाहन करत खूप झाडे आपण लावतोय, पण लावलेल्या झाडांचा सुद्धा श्वास गुदमरतोय। माणूस आपली व्यथा सांगू शकतो, पण झाड आपलं व्यथा सांगू शकत नाही, आणि अशी झाडांची व्यथा सुद्धा समजून घेणाऱ्या आमच्या मित्रांच्या एका चांगल्या कार्यक्रमाला आम्ही इथं उपस्थित आहोत। खरं तर आम्हाला सुद्धा असं पहिल्यांदा वाटत होतं की कसला कार्यक्रम आहे, नेमकं काय करायचं आहे, परंतु त्या पाठीमागची भूमिका आणि भावना खूप महत्त्वाची आहे, आणि म्हणूनच आजच्या उपक्रमाच्या निमित्तानं 5 लाख झाडे लावण्यासाठी आपण जी सुरुवात करताय, 5 लाख झाडांची जी काय आळे करताय, म्हणजे किंवा त्यांचा गुदमरलेला श्वासातून म्हणजे त्यांना मोकळे करताय आणि त्यांना मुक्त श्वास घेण्याची एक संधी देत आहे, अत्यंत आवश्यक आणि उपक्रम महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे। ग्लोबल वॉर्मिंगचा विषय दिसतोय, टेम्परेचर वाढलेलं दिसतंय। आता कोल्हापूर सुद्धा कधी कधी मराठवाड्यासारखं आहे काय असं आता उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला वाटायला लागलंय। ह्या सगळ्याचं कारण आहे ते फक्त निसर्गाचा समतोल जो ढासळतोय त्या सगळ्याचा परिणाम होतो, आणि म्हणूनच आपण घेतलेल्या कार्यक्रमाला खूप महत्त्व आहे। मी मनापासून या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। आपल्याला लागेल तितकं सहकार्य करण्यासाठी आमच्या सर्व यंत्रणांचा उपयोग आपल्याला निश्चितपणे करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू एवढं निश्चितपणे सांगतो। आणि केवळ आजच्या दिवसापुरतं नाही, कारण पालकमंत्र्यांच्या हस्ते एका कामाची सुरुवात आपण एका झाडाची सुरुवात केली, परंतु ती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सर्वत्र व्हावी यासाठी मात्र एक अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आपण काम करावं एवढी मात्र विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या आयुष्यावर आधारित फुले शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीचे खंदे महामानव मांडणं तसं अवघडच, पण दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी उत्तम प्रयत्न केला आहे। कोल्हापुरात चांगला प्रतिसाद मिळालाय। पुण्यात आलेली प्लेगची साथ, त्यावर फुले दाम्पत्याने केलेलं कार्य, मुलींच्या पहिल्या शाळेचा प्रवास, त्यावर असणारा विरोध, पुढे इतर शाळा सुरू करण्याचा संघर्ष, त्यासाठी ब्राह्मण मित्रांची मिळालेली साथ, त्या काळात वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या, सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांना समाजकंटकाने दिलेला त्रास, केशवपण, विधवा, पुनर्विवाह, सयाजीराव गायकवाड यांचे सहकार्य, फुलेंचं साहित्य लेखन, डाव्या हाताने लिहिलेला ग्रंथ, इंग्रजांच्या सोबत असलेला नेमका संवाद, लहुजी वस्ताद यांची साथ, मुक्ता साळवेंचं पात्र फातिमा शेख नाहीच अशी चर्चा सुरू असताना सिनेमात फातिमा शेख यांचा सावित्रीबाई यांच्यासोबत असणारा एकूणच प्रवास सिनेमागृहात जाऊन पाहण्यासारखा आहे।
और मेरे दोस्त उस्मान शेख की बहन फातिमा शेख इस भारतवर्ष की पहली अध्यापिकाएं होंगी। अब से आपकी बेटियों को महिलाएं पढ़ाएंगी। हिंदू धर्म में स्त्री को दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती कहा जाता है। के आगे भूले जोड़ दिया, मगर भूलो मत, तुम गोर्रे हो, कुणबी किसान हो, शूद्र। साहस कैसे किया तुम्हारे बेटे ने हमारी बेटियों को पढ़ाने का? ज्योतिबा ने फिर हरकत करी तो जान से मार देंगे। हम यहाँ वार्तालाप करके समस्या का समाधान करने के लिए एकत्रित हुए, वरना वो लोग तुम्हारे परिवार वालों का जीना मुश्किल कर देते। प्रॉपर्टी मिलने में तो समय जाएगा, तब तक अगर तुम लोगों को दिक्कत ना हो तो हम। आज मुझे अपने आप पे फक्र महसूस हो रहा है। इतने बुरे वक्त में तुमने सिर्फ मुझे याद किया। जोजुबा ने आपको बताया कि नहीं, जनाब डॉक्टर बनना चाहते थे। I am Savitri. This is Fatima. It's a pleasure. You know, our government has been trying to bring education to... बुद्धगया येथील महाबोधी विहार हे बौद्धांचे जागतिक स्तरावरील पवित्र स्थळ आहे। त्याचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावे या संदर्भातील टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करावा या मागणीसाठी आज दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता अखिल भारतीय भिक्खू संघ अमरावती द्वारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांती मोर्चाचे आयोजन करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून व उपस्थित श्रद्धावान बौद्ध उपासक व उपासिकांना त्रिशरण पंचशील देऊन शांती मोर्चाला सुरुवात करण्यात आली। या निमित्ताने अमरावती जिल्ह्यातील विविध आंबेडकरी सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व बौद्ध उपासक व उपासिका यांची बहुसंख्येने उपस्थिती होती। यावेळी भदंत बुद्धघोष महाथेरो, भदंत सत्यानंद महाथेरो, खासदार बळवंत वानखेडे, उद्योजक गुणवंत देवपारे, लॉर्ड बुद्धा टीव्ही महिला संघाच्या त्रिवेणीताई मकेश्वर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले। अमरावती जिला भिक्खू संघ के ओर से और तमाम बौद्ध संगठनाएं उपासिकाएं अमरावती के द्वारा
ये आंदोलन महाबोधि महाविहार जो बुद्ध विहार बुद्ध गया का है उसका मैनेजमेंट बौद्धों को सौंपने के लिए किया जा रहा है। 1891 से लेकर 1992 तक ये आंदोलन चला। आज भी ये आंदोलन से अभी लगातार फिलहाल बुद्ध गया में चल रहा है। उसके समर्थन में ये आंदोलन है। और जो मैनेजमेंट कमेटी है वो अनलीगल इसलिए मानने जा रही है कि स्वतंत्र भारत में जो स्वतंत्र भारत के पहले ये कायदा बना हुआ था और स्वतंत्र भारत के पहले कायदा बनने के कारण वो वही तभी 1949 को निरस्त होना चाहिए, वो नहीं हुआ। जो मैनेजमेंट कमेटी है उसमें 4 हिंदू 4 बौद्ध और संसार के किसी भी मंदिर का प्रबंधन दूसरे धर्म के लोग नहीं करते और ये जायज़ मांग है। और बौद्धों की ये न्यायिक जो मांग है उस मांग को अति शीघ्र बिहार गवर्नमेंट ने विचार विमर्श करके उसका कानून पारित करके पूर्णतः बौद्धों को सौंपना चाहिए। इस मांग के लिए हमारा ये बौद्ध लोगों का बौद्ध भिक्षुओं का ये आंदोलन आहे। जो या का FET 1949 तो रद्द करून तिथं पूर्णतः बौद्धांची सत्ता बौद्धांच्या हाती हे बुद्ध विहार द्यावं यासाठी भिक्खू संघाच्या वतीनं हा आज मोर्चा काढलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर संपूर्ण देशात आज बौद्ध मुक्त महाविहार मुक्तीसाठी आंदोलन चालू आहे। आज आम्ही अमरावती जिल्ह्याच्या वतीनं सुद्धा आम्ही त्याच्यात सहभागी आहोत। आज अमरावती या जिल्ह्याच्या ठिकाणी भिक्खू संघाच्या माध्यमातून समस्त समाज बांधव अमरावती या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एका ठिकाणी आले आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय होता आणि भिक्खू संघाच्या माध्यमातून आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं। परंतु निवेदन देण्यात आल्यानंतर आपली जी मागणी आहे बिहार सरकारच्या इकडे आहे, त्यामुळं या आंदोलनामधून मोर्चामधून तुम्हाला न्याय मिळेल की नाही मिळेल पण तुम्हाला तो मिळवून घ्यावं लागेल। तो जर समाज एक संघटित झाला तर निश्चितच बौद्धगया मुक्ती आंदोलन आपलं सक्सेस होईल आणि ते बौद्धांच्या ताब्यात येईल। माझी येथील ब्राह्मण व्यवस्थेला विनंती आहे का जर तुम्हाला बौद्धगया मुक्ती जर तुम्ही बौद्धांच्या हातात दिला नाही आणि तुमच्या हातात जर लागत असेल तर तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारायला पाहिजे आणि बौद्ध धर्म स्वीकारून बौद्धांना तुम्ही न्याय द्यायला पाहिजे। जर तुम्हाला या ठिकाणचा बुद्धी चालत नाही, बुद्धांचे विचार चालत नाही, पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चंदा येतं म्हणून ते महाविहार तुमच्या ताब्यात पाहिजे हे आता बौद्ध धर्मीय खपून घेणार नाही। आणि बौद्धगया मुक्ती आंदोलन जोपर्यंत बौद्धगया मुक्ती होणार नाही तर मोठ्या संख्येने या ठिकाणी भिक्खू संघाच्या माध्यमात मोठा तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि बौद्धगया मुक्ती ही मिळवून घेण्यात येईल। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम। आप देख रहे हैं